या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला स्टेप बाय स्टेप क्लिअर होऊन जाईल की फ्रीलान्सिंगद्वारे पुढच्या 30 दिवसात तुम्ही 10,000 रुपये कशा पद्धतीने कमवाल. जर तुम्ही स्कूलमध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल किंवा फ्रीलान्सिंगमध्ये तुमचं करिअर स्टार्ट करायचा विचार कधी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर तुमचं पण स्वप्न फ्रीलान्सिंग करून लाखो किंवा करोडो रुपये कमवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. कारण बिगनर फ्रीलान्सर सर्वात मोठी मिस्टेक्स करतात ते म्हणजे सेटिंग अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, जे की रिअलिटीमध्ये पॉसिबल नसतं. सुरुवातीलाच ते खूप जास्त मोठे एक्सपेक्टेशन वगैरे ठेवतात, लाखो करोडो रुपयाचे. ठीक आहे, ते आपण स्पेसिफिक म्हणजे पॉइंटवर कमवू पण शकतो, परंतु सुरुवातीला जे बिगनर्स असतात तर त्यांनी हा जो माइंडसेट असतो लाखो किंवा करोडो रुपये आपल्याला फ्रीलान्सिंगद्वारे कमवायचा, हा अजिबात म्हणजे खूपच जास्त चुकीचा आहे. तुम्ही यापूर्वी युट्यूबवर खूप सारे म्हणजे लाखो करोडो रुपये फ्रीलान्सिंगद्वारे कसे कमवायचे या रिलेटेड व्हिडिओ बघितले असतील, मला माहिती आहे. टेन्शन घेऊ नका, ते एक सेम काम मी पण केलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं पहिली स्टेप फ्रीलान्सिंगमध्ये काय असते, तर पहिला प्रोजेक्ट, पहिला क्लायंट सोबतचा एक्सपिरियन्स, या सर्व गोष्टी फ्रीलान्सिंगमध्ये खूप जास्त महत्त्वाच्या असतात. नमस्कार मित्रांनो, मी विनीता आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनीता यूट्यूब चॅनलवर. मी गेल्या मागच्या 5 वर्षापासून फ्रीलान्सिंग क्षेत्रात काम करते. मला आज पण तो दिवस आठवतो जेव्हा मी पहिला माझे 200 रुपये कमवले होते फ्रीलान्सिंगद्वारे. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पहिली गोष्ट हे म्हणजे फिक्स करायची आहे पहिल्या वीकमध्ये, म्हणजे पहिली जी काही स्टेप आहे तिच्यात तुमचं जे काही नीस आहे किंवा कोणती पण स्पेसिफिक स्किल आहे ती तुम्हाला फिक्स करायची. मग ते तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकतात किंवा कंटेंट रायटिंग किंवा ग्राफिक्स डिझाईन, ज्यामध्ये तुमचं एक्सपर्टीज किंवा ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे खरंच मनापासून आवडतं की आपण याच्यात परफेक्ट असं काम करू शकतो, त्या निशमध्ये तुम्ही चालू करू शकतात. उदाहरण घ्यायचं झालं तर माझं स्वतःचं, मला रायटिंग करायला लहानपणापासून खूप जास्त आवडायचं, खूप जास्त म्हणजे खूप जास्त. त्यामुळं मी माझी फ्रीलान्सिंगची सुरुवात ॲज अ कंटेंट रायटर पासून चालू केलेली होती आणि आज म्हणजे माझी स्वतःची टीम वगैरे पण आहे. सर्वात मोठी चुकी म्हणजे बिगनर फ्रीलान्सर काय करतात, ते मल्टिपल सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतात, तर ते खूप चुकीचं आहे. तुम्ही कोणत्या पण एका स्पेसिफिक मायक्रो नीस पासून चालू करा. पहिल्या वीक मध्ये तुम्हाला काय करायचे, ज्या नीस मध्ये तुम्हाला चालू करायचे म्हणजे ज्या स्किल रिलेटेड, त्या रिलेटेड तुम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघा. म्हणजे तुम्हाला पहिल्या वीकमध्ये काय करायचं आहे की त्या रिलेटेड लर्निंग म्हणजे नोट्स वगैरे करायचे, शिकायचं आहे. जसं की आता मला कंटेंट रायटिंग ॲज अ सपोज मी म्हणजे बिगनर फ्रीलान्सर आहे आणि मला माझी फ्रीलान्सिंग चालू करायची, तर मी काय केलं असतं, तर मी कंटेंट रायटिंग म्हणजे काय, कंटेंट रायटिंगचे टाईप्स काय, कंटेंट रायटिंग कशा पद्धतीने आपण आपली स्किल इम्प्रूव्ह करू शकतो, मॉनिटाईज कशी करू शकतो, याचे स्टेप बाय स्टेप मी म्हणजे व्हिडिओज वगैरे बघितले असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टार्गेट ऑडियन्स. तुम्हाला तुमची टार्गेट ऑडियन्स फिक्स करावी लागेल. आता असं नाही की तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांना तुमची सर्व्हिस पिच करणार आहे, जे की खूप चुकीचं असतं. तुम्हाला फिक्स करावं लागेल की तुमचं टार्गेट ऑडियन्स काय, कोणते लोक तुम्हाला पे करू शकतात, कोणत्या लोकांसाठी तुम्ही बेस्ट पद्धतीने तुमची सर्व्हिस डिलिव्हर करू शकतात. त्यानंतर डिफरंट टाईपचे फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्स असतात, तिथं तुम्ही बघा की लोक किती म्हणजे कोणत्या सर्व्हिसचे किती जास्त म्हणजे पे वगैरे करतायत, चार्जेस वगैरे काय घेत आहे, किंवा ते कशा पद्धतीने क्वालिटी सर्व्हिस म्हणजे देण्याचा प्रयत्न करत आहे, हे तुम्हाला चेक करावं लागेल. फर्स्ट स्टेप्स, लर्निंग ट्युटोरियल्स, टेकिंग नोट्स, टार्गेट ऑडियन्स कोण, ह्या गोष्टींचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. वीक 2 मध्ये तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट वीक मध्ये तुम्ही जे काही शिकले ते तुम्हाला सेकंड वीक मध्ये इम्प्लिमेंट करायचंय. आता बऱ्याचदा काय होतं की आपण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे एक्सप्लोर करतो, खूप काही नवीन नवीन व्हिडिओ वगैरे बघत असतो, पण मेन प्रॉब्लेम काय होतो की आपण इम्प्लिमेंटेशन करत नाही, जे की खूप रॉंग असतं. ते न केल्यामुळे आपण खूप मागे राहतो. तर तुम्हाला काय करायचं, फर्स्ट वीक मध्ये तुम्ही जे काही शिकलेले आहेत ते प्रॅक्टिकली तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पोर्टफोलिओ तुम्हाला तयार करावा लागेल. आता बऱ्याचशा नवीन लोकांचा मला एकच क्वेश्चन असतो की मॅम आमच्याकडे म्हणजे क्लायंट वगैरे नाही किंवा काय, तर आम्ही पोर्टफोलिओ कशा पद्धतीने म्हणजे करू. पोर्टफोलिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्लायंट सोबत काम करण्याची गरज नाही. सपोज जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिस देत असाल तर तुम्ही तुमच्या म्हणजे निश मधले जे कंटेंट क्रिएटर आहे त्यांचे जे काही व्हिडिओ आहे ते एडिट करून तुम्ही तुमचे म्हणजे पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकतात आणि तुमचा जो काही क्लायंट आहे त्यांना शोकेस करू शकतात. तुम्ही बिफोर किंवा आफ्टर या प्रकारे म्हणजे ते त्यांना शोकेस करू शकतात. यासाठी गरजेचं नाही की तुम्हाला तुमच्या क्लायंटचं म्हणजे पहिला प्रोजेक्ट किंवा क्लायंटचं वर्क वगैरे शेअर करायचे. ऑलरेडी जे म्हणजे व्हिडिओ एडिटर असतात तर त्यांचे तुम्ही म्हणजे रॉ व्हिडिओ एडिट करून पण देऊ शकतात. पहिल्या वीकमध्ये तुम्ही जे काही शिकले ते तुम्ही दुसऱ्या वीकमध्ये इम्प्लिमेंट केलं, परंतु तुम्हाला दुसऱ्या वीकमध्ये जसं की तुम्ही पोर्टफोलिओ वगैरे तयार केला तर त्याच्यावरच थांबायचं नाही. तुम्हाला वीक 3 मध्ये म्हणजे तिसऱ्या वीकमध्ये तुम्हाला काय करायचंय की क्लायंटला स्वतःहून रीच आउट करायचंय. आता ते कसं करायचं ते पण सांगते, टेन्शन नका घेऊ. काय करायचं तुम्हाला, तर सर्वात पहिले लिंक्डइन वर जाऊन तुमचा जो काही वर्क आहे, तुम्ही काय तुमचा एक्सपिरियन्स वगैरे तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या सर्व्हिसेस वगैरे प्रोव्हाइड करतात ते तुम्हाला शोकेस करायचे, बरोबर. आणि त्यासोबत तुम्हाला कंटेंट पण पोस्ट करायचंय की तुम्ही कोणत्या क्लायंट सोबत किंवा तुमचं म्हणजे विजन वगैरे काय, तुम्ही ऍक्च्युअल मध्ये क्लायंटला काय म्हणजे कोणती सर्व्हिस देणार आहे
आणि तिथून म्हणजे क्लायंटला काय फायदा वगैरे होणार आहे ते तुम्हाला शोकेस करायचे. क्लायंटला तुम्हाला स्वतःहून म्हणजे लिंक्डइन थ्रू अप्रोच करायचे. तिच्यात तुम्हाला प्रॉपर ऑप्टिमायझेशन वगैरे तुमच्या प्रोफाईलचं करावं लागेल. लिंक्डइनवर तुम्हाला तुमचं स्किल, तुमची टार्गेट ऑडियन्स आणि तुमचं वर्क शोकेस करायचंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीलान्सिंगमध्ये या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या कोणत्या ते पण सांगते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लायंटसोबतचं तुमचं कम्युनिकेशन. क्लायंटसोबतचं तुमचं कम्युनिकेशन कसं आहे हे खूप महत्त्वाचं असतं फ्रीलान्सिंगमध्ये. कारण की जर तुमचं कम्युनिकेशन प्रॉपर नसेल तर म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यामुळं म्हणजे हाती आलेला क्लायंट दुसऱ्याकडे म्हणजे सर्व्हिस वगैरे घेण्यासाठी जातो. त्यानंतर क्लायंटने कधी तुम्हाला करेक्शन वगैरेचं सांगितलं तर तुम्ही म्हणजे त्यांना कशा पद्धतीने मॅनेज करताय किंवा तुमचं बिहेवियर काय आहे, हे खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी सिच्युएशन अशी येऊन जाते की क्लायंट सांगतो काही आणि आपलं म्हणजे ओपिनियन काही असतं. तर दोघं गोष्टींना तुम्हाला बॅलन्समध्ये धरून चालायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला सोशल मीडियावर कोल्ड ईमेल आणि कोल्ड डीएम सुद्धा करायचे, जे की खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 4थ्या वीकमध्ये सोशल मीडियावर कंटेंट क्रिएशन चालू करायचंय. म्हणजे काय तर इंस्टाग्राम झालं, यूट्यूब झालं, फेसबुक झालं, इथं तुम्हाला कंटेंट क्रिएशन करायचंय ज्या रिगार्डिंग तुम्ही तुमचे सर्व्हिस वगैरे ऑफर करताय. ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्हाला तिथून क्लायंट येण्याचे चान्सेस सर्वात जास्त राहतील. जसं की तुम्ही एखाद्या ब्रँडचा म्हणजे लोगो वगैरे डिझाईन केला तर तुम्ही म्हणजे तिथे शोकेस करू शकतात की आधी यांची कलर थीम वगैरे कशी होती आणि मी याच्यात म्हणजे कशा पद्धतीने माझी क्रिएटिव्हिटी लावून हिच्यात नवीन डिझाईन वगैरे माझ्या म्हणजे वर्क थ्रू केलेलं आहे हे तुम्ही शोकेस करू शकतात. हिच्यानी काय एक जेन्युइन ट्रस्ट वगैरे पण बिल्ड होतो क्लायंट सोबत आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्ही मला काम येतं हे पण तिच्यातून म्हणजे दिसतं. त्यामुळं तुम्ही जे काही निशमध्ये काम करत असाल ते सोशल मीडियावर प्रेझेंट करा. थोडक्यात काय तर कंटेंट क्रिएशन स्टार्ट करा. मित्रांनो, 4 वीकची ही जी काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली या व्हिडिओच्या शेवटपर्यंत, त्या जर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या तर तुम्ही पहिल्या म्हणजे मंथमध्येच म्हणजे 30 दिवसात कमीत कमी 10,000 रुपये कशाही पद्धतीने कमवाल. पण तुम्हाला त्यासाठी स्वतःवर म्हणजे इन्व्हेस्ट करायची गरज आहे. स्वतःवर इन्व्हेस्ट करायची म्हणजे काय तर तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि मेहनत म्हणजे 1-2 दिवस करून चालणार नाहीये. कंटिन्युअसली तुम्हाला 30 दिवसापर्यंत करायची आहे. कारण ह्या ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या मी माझ्या स्वतःच्या फ्रीलान्सिंग जर्नीमध्ये स्वतः फॉलो केलेल्या आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.